खूप खूप धन्यवाद डीजे. चला नक्कीच आता आपण सन्मान सोहळ्याकडे वळतोय. आणखीन एक आमचे साथी सामाजिक मित्र विजयजी भोये त्यांचा देखील हा सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये अगदी 3 दिवसांचं शेड्यूल पाहता पाहता मात्र नक्कीच आमचं देखील संपलं गेलं. आणि विजयजी भोये आमचे मित्र आपण पाहतोय समालोचन सत्रामध्ये आपण बघितलं तर मग कार्यरत असताना नक्कीच भरपूर चांगलं समालोचन आणि आकाश काणत यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा देखील सन्मान केला जातोय. आणि आपण बघितलं तर मग उद्यापासून आणखीन एक मग मैदान गाठायचं आहे ते म्हणजेच SBLचं मैदान 4 दिवस देखील आपण बघितलं तर मग बिझी शेड्यूल्स. आणि उद्याच्या दिवसामध्ये खास अंतिमच्या डेमध्ये आपण पाहिलं तर मग आणखीन 2 नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. पीरबाबा स्पोर्ट पापडी आपण पाहिली आहे. दाऊ भोईर प्लीज आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा ही नम्र विनंती करते आपणास. चला पीरबाबा टीम पाहायला मिळते. त्यांच्या बाजूने आपण बघितलं वाल्मिकी स्पोर्ट्स आपण पाहिला, वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स आपण पाहिलं तर मग कोलीवाडा आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून इम्प्रेस केलं या टीमने. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी कंटिन्यू मात्र खेळ करताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर मग निलेश आणि बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर बॉलिंग मार्कवर निलेश आहेत आणि बॅटिंग रुपेश आणि रत्नेश आपण बघू शकतोय. ही मॅच ही आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. पहिल्या दिवसामध्ये जय भवानी वंगणपाडा टीम जिंकली. दुसऱ्या दिवसामध्ये 3 ओव्हरची मॅच आहे डेफिनेटली आपण बघितलं तर मग दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे कालचा दिवस नुसतं मडवीपाडा टीम आपण पाहिली तर या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये आली शेवटच्या बॉलपर्यंत. पहिला दिवस शेवटच्या बॉलपर्यंत रिझल्ट, कालचा दिवस शेवटच्या बॉलवर रिझल्ट. आज मात्र आपल्याला पाहायला मिळेल रिझल्ट कोणत्या बॉलवर येईल. मात्र आपण पाहू शकतो रुपेश सामनाकर निलेशच्या मॅचला होत आहे सुरुवात. शुभेच्छा दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला बॉल पाहायला खेळण्याचा प्रयत्न हवेत जिथे खेळ निर्माण झाला होता. भरपूर मात्र कठीण प्रयत्न निलेश बंदरेने केलाय आणि आपण पाहू शकतोय तर थोडस आपण पाहिलं तर मग धोका होता बॅटरला. रुपेशला आपण बघितलं. निलेश बंदरेला नक्कीच आता धोका पत्करून चालायचं नाहीये कारण की येणारा 7 आणि 8 तारखेचा जर दिवस जवळ येतोय थोडासा आपण बघितलं तर मग आनंदाचा आयुष्यामध्ये येते तो क्षण कारण की विवाह बंधनामध्ये ते देखील अडकणार आहेत. परंतु आपण पाहू शकतोय बॉलिंग मार्कवर सध्या तरी आपण पाहू शकतोय निलेश. पहिला पण हा बॉल खेळला जातोय. थोडस आपण पाहू शकतोय मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी विश्लेषण करायचं झालं तर धाव कन्वर्ट केली जाईल तिकडे आपण पाहिली तर एक आपण पाहू शकतोय हा मॅच खूप निर्णायक राहणार आहे कारण की दोन्ही टीम्सला आपण बघितलं तर इथून एक मात्र आपण पाहिलं तर एक यशाचा एक पर्वत दिसतोय, शिखर दिसतोय. तो यशाचा शिखर पर्वत म्हणजेच चमचमता आपण पाहिला तर एक आपण पाहिला जो शिखर म्हणजेच एक ट्रॉफी दिसत आहे. नागपूरला जाऊन फटका फोर्स केलाय. फिल्डर येत आहेत तिकडे मात्र बॉल पडलाय खाली. अडवण्याचा प्रयत्न पाहिलाय आपण. धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न ओव्हर तो झालाय. धावा मात्र मिळते डेफिनेटली आपण पाहिल्या तर धावा किती आल्यात 2 धावा जोडल्या गेल्यात. नक्कीच आपण पाहू शकतोय की मग इथे घडलंय काय. फॅन्स नक्कीच वेट करा कारण की आपण चेक करूया. बाउंड्री लाईनच्या जवळ हा बॉल अडवला गेला त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की निर्णायक मॅच मध्ये कदाचित असं नाही व्हायला पाहिजे की काही चुका काही मिस्टेक्स त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग सगळं काही चित्र आपण व्यवस्थित करूया. ओके इट्स ओके. चला सगळ्या काही गोष्टी चेक केल्या, नीट निरीक्षण केलं आणि पंचांनी देखील म्हणूनच आपण पाहू शकतो की तिथे अगदी निरीक्षण केलं गेलं होतं. पहिला विश्लेषण करायचं तर पहिल्या ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर निलेश 3 मध्ये 4 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. फोर्स केले बॉलला उडवलंय उंच उडालाय बॉलर स्वतः बॉलच्या खाली आणि कॅच मात्र पकडली आहे.
मोठी सफलता आपण पाहिली तर ते मिळवली गेले. रुपेश नावाचा खेळाडू आपण पाहिला जो घातक ठरला आजच्या दिवसामध्ये, त्याला बाद केला आणि मोठी सफलता निलेशच्या खात्यामध्ये. आणि पहिला धक्का आपण पाहिला तर टीम वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा संघाला. धन्यवाद डीजे. बघितलं आपण तरी ते नेमकं काय झालंय तर विकेट डाऊन झाली आणि कोणाची तर रुपेशची. रुपेश आपण पाहू शकतो जो या संघासाठी एक आपण पाहिलं तर जबरदस्त मात्र आपण पाहिलं सुरुवात करून देण्यासाठी ओळखला गेला होता. मागील 2 मॅच मध्ये आपण बघितलं तर चांगला योगदान मिळालं होतं, परंतु या मॅच मध्ये थोडंसं कमी पडलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आत इंटर झालाय मिस्टर उमेश तरडे. कमालीचा खेळाडू आहे मिस्टर उमेश. मागच्या मॅच मध्ये काय अफळातून खेळायला होता. बॅट वेगाने फिरवली जाते वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स टीम साठी. आपण पाहिलं तर मग हा खेळाडू म्हणजेच पॉवर हाऊस आहे. या खेळाडूवर आपण बघितलं तर या संघाचं सगळं काय भव्यतव्य अवलंबून आहे. एका बाजूने रत्नेश, दुसऱ्या बाजूने उमेश. दोन्ही खेळाडू आपण बघितलं तर डेफिनेटली मॅच विनर प्लेयर्स आहेत आणि या दोन्ही खेळाडूंकडे नजर असेल. फलकावर धावा आहेत 4. धीमा केला होता कटर स्लोअर 1, मात्र फटका प्रॉपर झाला नाहीये. एक मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, बॉलची फेकी होते आणि आपण पाहिलं तर मग 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विकेट डाऊन झाली. 1 धावा येताना पाहायला मिळाल्या 6 आणि 6 मुळेच आपण पाहू शकतो की धीमी सुरुवात पाहायला मिळते, स्लो सुरुवात पाहायला मिळाली आणि सुरुवात आपण पाहिली तर मग 6 धाव्यांची मिळाली. अजून देखील 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हर. 2 ओव्हरमध्ये हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतो की मोठ्या धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. नक्की होईल काय पाहूया. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हटलं जातं की काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता हर कोई यही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो की सबके लिए एक मिसाल बन जाए. डेफिनेटली आपण पाहू शकतो एक मिसाल भरी पारी खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण बघितलं तर या 2 खेळाडूंना उमेश आणि रत्नेश या खेळाडूंना सध्या तरी उलटाच बॉल आपण पाहिला फेकला जातोय. पंच इन्व्हॉल्व आहेत. नो बॉलचा इशारा मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून मिळालाय. चुकी केली बघा, निरीक्षण करत राहिले. नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग अंपायरने आधीच पोहोचवला होता आणि नक्कीच आपण पाहिलं तर उमेश यांचं कुठेतरी लक्ष विचलित झालं होतं. इकडे आपण पाहिलं तर मग काही ना काही चुकीचं क्रिकेट झालं उमेशच्या माध्यमातून, कारण की त्यांना आधी आपण पाहिलं तर कुठेतरी पॉपिंग क्रेज मध्ये यायला हवं होतं. बॉलला पाहत राहिले आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर नुकसान झालं आणि इकडे आपण पाहिलं तर धक्का. खूप खूप धन्यवाद. उमेश आवाजा खेळाडू बॅटर आपण बघितलं तर बाद झालेत. गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश असतील आणि रत्नेश असतील. गणेशकडे देखील आपण बघितलं तर चांगले फटके आहेत, परंतु काय बॉलिंग केली जाते. आग ओघणारी बॉलिंग मात्र सध्या तरी होताना पाहायला मिळते. गती मात्र आपण पाहू शकतोय आयुषकडे ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. आयुष वाघे पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्यात. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे फ्री हिटचा जो बॉल होता आपण पाहू शकतोय तो मात्र आपण पाहिला तर मग डॉट येताना पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉल मिळालाय, पंच केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. दोन्ही आपण बघितलं तर मग आयुष ब्रदर्स आपण पाहिलं इथे योगदान. बॉलिंग त्यांनी केली एक आणि फिल्डिंग एकाने केली आहे आणि सध्या तरी आपण पाहू शकतोय मग जयेंद्र वाघे ब्रदर्स आपण पाहू शकतोय. नक्कीच आपण बघितलं 1 बाप 2 बेटा आपण बघितलं तर या टीम मध्ये खेळताना बघायला मिळालेत. संघाचं टोटल पाहिलं आपण फलकावर आहे 9 धावा. फुलटॉस बॉल हाताळला गेलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये या फटक्यामध्ये. प्रॉपरली आपण पाहिलं तर कनेक्शन होत नाहीये. वाल्मिकेश्वर टीम आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगलचं क्रिकेट खेळताना बघायला मिळालाय.
इकडे आपण पाहिलं तर स्ट्रगल करून चालायचं नाहीये मित्रांनो, कारण की या मॅचला आपण बघितलं तर मग आपल्या परीने जितकं काही 100% देता येईल तितकं आपण पाहिलं तर 100% देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की ही मॅच आपण पाहिली तर अंतिमची मॅच आहे. धीमा टाकलाय, उंचावून खेळलाय बॉल, फटका हवेत खेळला आणि चुकी केली आपण पाहिलं तर इथे गणेश करबेले या खेळाडूने आणि झेल मात्र मिळाला फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा अगदी हातामध्ये कॅच काढून दिला आणि कुठेतरी चुका होत आहेत. गणेश करबेले बाद झालेत, राकेश करबेले मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. जसं म्हटलं जातं ना कि दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम नसीब के भरोसे भी तो टाले नहीं जाते. डेफिनेटली आपण बघू शकतो की नशिबावर जास्त जास्त अवलंबून राहू नका मित्रांनो, कारण की जर तुम्ही 99% मेहनत कराल तेव्हा तुम्हाला 1% नशीब साथ देईल. परंतु इथे आपण पाहिलं तर मग मेहनतीचा भाग हा मोठा आहे यशस्वी होण्यासाठी. वेगवान बॉल हाताळला गेलाय वायडर लाईनच्या दिशेने, वाईटचा इशारा मात्र मिळेल. धाव मात्र आपण पाहिली तर मिळेल एक. एका धावने संघाची टोटल पाहिली आपण तर 11च्या घरामध्ये पोहोचले. या ओव्हरमध्ये बॉल फेकून झाले सौरभ सांगतायत आम्हाला 4. फटका खेळला जातोय, गॅप मध्ये आहे, डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं अतिशय योग्य होताना पाहायला मिळालंय. अगदी आपण बघितलं पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाने जसा जो दुसरा मॅच जिंकला गेला ना, तिथून आपण पाहू शकतो जी एनर्जी प्राप्त केलंय, जो आपण पाहिलं लेवल मात्र प्राप्त केलाय आणि जी ऊर्जा दर्शवली गेली आहे, स्फूर्ती दर्शवली गेली आहे, काबिल तारीफ. चांगला बॉल आपण पाहिला तर अगदी ब्लॉक हॉलमध्ये हाताळला जातोय. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने होते, चांगला थ्रो, चांगला बॅकअप, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होताना पाहायला मिळाल्या आहेत. अगदी आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3-13 असं समीकरण पाहायला मिळत आहे. हो मित्रांनो, कारण की 3 फलंदाज बाद झालेत आणि धाव फलकावर धावा आहेत 13. 3-13 आपण पाहिलं तर नक्कीच हा 13चा फेरा मात्र आपण पाहिलं तर मग घात करेल किंवा या घातावर केला जाईल बाद. नक्कीच 6 चेंडूमध्ये कसा खेळ केला जातो पाहूया. धन्यवाद डीजे. रत्नेश पाहतोय आपण. नयन वागे बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण. पहिला बॉल मात्र खेळला गेलाय, धाव मात्र आपण पाहिलं तर मग घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर धावा मात्र कशाही पद्धतीने आता घ्यायच्याच आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग धावपळ मात्र पाहायला मिळते, धडपड पाहायला मिळाली आहे आणि तेच आपण पाहिलं रनआउट. पिपेरी वाजवत. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. क्या बात आहे. हे गाणं ऐकताच आमचे साथी समालोचक मित्र नक्कीच विजयजी भाई नाचायला लागले. क्या बात आहे. मनपसंत त्यांचं गाणं आहे. बॉल खेळलाय हवेत, फिल्डर तिकडे, अगदी ऐश्वागे करणार नाहीये तिकडे चुकी.
सुंदर कॅच पकडली आहे. मैदानाच्या आतमध्ये आले होते मिस्टर रोहित, मात्र त्यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक विकेटचं पतन. खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी या संघामध्ये माइंड क्रिकेटची गरज होती, ते खेळलं नाहीये. प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर मग आक्रमण आक्रमण, आणि हा उद्देश हा विचार आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर क्रिकेटचा खेळ जसा खेळला जातोय ना, आणि बघा जसं कावळ्याचा उल्लेख केला आणि आमचे कॅमेरामॅन नक्कीच आम्हाला कावळ्याचं नक्कीच हे चित्र दर्शवतात. तर सध्या तरी आपण पाहू शकतोय हा क्षण मात्र कॅमेरामध्ये कैद केला गेलाय महानजी पाटील यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये वैया 14 धावा फलकावर आहेत आणि 5 गडी गमावले. 4 बॉलचा खेळ शेष आहे. प्रणय मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि राकेश ज्यांना आपण पाहतोय सध्या तरी नॉन सेकंडकडे. नयनचा पुढचा बॉल खाली राहणारा पाहायला मिळालाय. बॅट आडवी फिरवली होती, ल राहतोय म्हणजेच काय तर एक समान रेषेमध्ये बॉल पडल्यानंतर सपाट रेषेमध्ये मात्र जातोय, त्यामुळे जो फटका खेळायचा होता क्रॉस बॅटनं तो मात्र झाला नाहीये. फलकावर धावा फक्त आपण पाहिल्या तर 14 आहेत आणि 14 धावा आपण पाहिल्या तर मग जवळजवळ बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3, म्हणजे 15 चेंडू चा खेळ झालाय. हवेत मात्र उडालाय, झेल निर्माण झालाय, झेल पकडला जातोय. आपण बघितलं तिथे फोल्डर होते आणि चांगला झेल कन्वर्ट केला जातोय आणि पाहिलं आपण तर फलंदाज आणखीन एक बाद प्रणय देखील परततोय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. म्हणजे या संघामध्ये आपण जर बघितले ना तर जयेंद्र वाघे, त्यानंतर आपण आरुष वाघे, आयुष वाघे आणि नयन वाघे आपण बघितलं तर नयन वाघे आपण पाहू शकतो, म्हणजेच जयेंद्र वाघे यांच्या भावांचे नक्कीच पुत्र, म्हणजेच वाघे परिवार इथे पाहायला जास्त असं पाहायला मिळालाय. हो हो, सुंदर फटका खेळलाय, परंतु नक्कीच जयेंद्र वाघे त्याच्या हातामध्ये बॉल आणि नक्कीच आपण पाहिलं तर विकेट डाऊन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण बघू शकते धाव फलकावर धावा 14 आणि भरपूर आपण बघितलं की टॉस जिंकून बॅटिंग निवडली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये. माइंडसेट होता पण खेळण्याचा तो माइंडसेट मात्र योग्य दिसला नाहीये. क्रॉस बॅटनं हा फटका खेळला जातो. या फटक्यावर किती धावा येतात बघूया. सध्या तरी एकतर मिळाले, दुसरी मिळेल का. निलेश बंद्रे आहेत विकेटच्या मागे आणि ते मात्र चुकी नाही करणार आहेत. अतिशय चांगला आपण बघितलं तर मग बॅकअप पाहायला मिळालाय. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या खेळामध्ये फलकावर धावा आपण जर पाहिल्या ना तर फक्त आपण पाहिल्या तर 5च्या सरासरीने 15 पाहायला मिळाल्यात आणि ह्या धावा आपण पाहिल्या तर या सगळ्या स्लो टोटल पाहायला मिळालाय. कारण की बघा थोडंसं आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये जो विचारधारा होती, कारण की फर्स्ट बॅटिंग करत असताना योग्य धावा फलकावर लगावणं अनिवार्य होतं, परंतु नेमकं काय झालं की मग एक आपण पहिले गेम प्लॅनिंग झाली नाहीये, कारण की या स्थितीमध्ये गेम प्लॅनिंग व्हायला हवी होती.
मारलं त्याने एकाने. आवरा माफ आहे माझा. खूप खूप धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये पण बघितलं तर मग भरपूर धावा कमी आल्या. 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 15 आल्यात आणि या 15 पण पाहिल्या तर आता 16 करायचे आहेत. 18 मध्ये 16 करायचे आहेत आणि मार्चला आपण पाहिलं तर मग जिंकायचं आहे. पिरवावा स्पोर्ट्स पापडी टीमला आपण बघितलं ना तर तितकं कठीण होईल असं वाटत नाही आहे. पण क्रिकेटच्या पटलावर आहे ना, आपण एका बाजूने पाहिलं आहे परंतु दुसऱ्या बाजूने हे देखील सांगू शकत नाही की इझिली मात्र मॅच जिंकला जाऊ शकतोय. कारण की जर एखादा इथे चमत्कार झाला तर त्या चमत्काराला मात्र इथे नमस्कार देखील होताना पाहायला मिळेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. 2 खेळाडूंकडे आपण नजर टाकणार आहोत. निलेश बंद्रेला आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत आपण जर बघितलं तर आणखीन कोण बॅटर्स असेल बघूया. निलेश आणि जयेंद्र जोडी आपण पाहतोय. ही पारंपरिक जोडी आहे या संघाची. सकाळच्या सत्रामध्ये थोडे लेट आले होते परंतु थेट आले होते. पीर बाबा पापडे टीमला आपण बघितलं ना तर काय जबरदस्त आपण पाहिला तर खेळ करताना पाहायला मिळेल. चला बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतात कांतेश भोईर आपण बघितलं तर निलेश समोर 16 धावा 18-16 ही मॅच आपण पाहिली. जर वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स टीम कोलीवाडा या टीमला जर जिंकायची आहे ना तर डेफिनेटली इथे काय करायचं आहे तर विकेट हा पर्याय आहे. विकेट जसे आपण पाहिलं तर मग तुम्ही पकडलात तर डेफिनेटली या मॅचला तुम्ही जिंकू शकताय. 18 चेंडू 11 धावांचा इतिहास जर आपण पलटून बघितला ना तर तो धानिव संघाला 18 चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या नाहीयेत. इतिहास आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. विश्वनाथ जाधव असून सुद्धा पहिला बॉल अशा प्रकारची बॉलिंग केली तर मग नाही आपण पाहू शकतोय तर मग या धावा तुमच्यासाठी राहणारच नाहीयेत. आणि निलेश बंद्रे आपण बघितलं तर मग एक चतुर खेळाडू आहेत आणि माहीर आहेत. आणि निलेश बंद्रे यांचा गेम कधी पण बघा कारण की त्यांच्या गेमला मात्र नक्कीच ओळखायचं असेल ना तर त्यांना जर डॉमिनेट करायचं असेल ना तर डोक्याने वापर करावा लागतोय. पहिला बॉल आपण पाहिला तर खेळला जाईल निलेश. संघाची टोटल आता बघा आपण झाली 2. पहिला वाईट त्यानंतर एक सिंगल 2 धावा 16चं लक्ष. त्यामुळे आपण पाहू शकतो की आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग गरज असेल आपण पाहिली तर 14. जयेंद्र वाघे तुटून पडणार डेफिनेटली कारण की ह्या खेळाडूला मात्र आपण बघितलं तर खेळ हाच माहिती आहे. रोखठोक आणि नक्कीच आपण पाहिलं रोखठोक मात्र फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर आपण सिंगल डबलने तरी आपण पाहिलं धाव फळक येत आहेत तरी सुद्धा हे धावा इझिली चेस होऊ शकतात. परंतु पिरवाव पापडी टीम आहे ना तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार नाहीये याची तर खात्री असेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर फिल्डिंग एफर्ट्स मात्र देण्याचा प्रयत्न डेफिनेटली तितका योग्य करावा लागेल. आणि सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय की इकडे मग सिंगल कन्वर्ट केली आहे. सिंगलने टीमचं टोटल वाढलं गेलंय 4च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. जिंकण्यासाठी आता गरज असेल आपण पाहिली तर 12 धाव्यांची. चांगला फटका खेचलाय बॅटच्या रडार मध्ये आणि थेट बॉलला उडवलंय सीमारेखा पार. जयेंद्र वाघेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय मॅक्झिमम शॉट षटकार 6.
खूप खूप धन्यवाद डीजे. इकडे आपण बघितलं तर षटकार ठोकला गेला आणि धाव फलक पोहोचलं गेलं 10च्या घरामध्ये. या ओव्हरचे चेंडू कंप्लीट झालेत 4. 6 धावांची गरज असेल सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. जयेंद्र वाघे तर विचारच करत होते की कदाचित याच बॉलवर मोठा फटका ठोकून मात्र गेमला मात्र फिनिश करू का, आणि हा विचार त्यांचा होता. शेवटचा बॉल असेल. धाव फलक आपण जर बघितलं तर ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतो इथे मोठं, मी तर म्हणेन की 30-35 जरी धावा असत्या तरी देखील आपण पाहू शकतो एक चांगला टोटल आपल्याला बघायला मिळालं असतं, चांगली फाईट बघायला मिळाली असते, परंतु तसं झालं नाही आहे. उलटाच बॉल आहे तिकडे. फिल्डर मात्र आपण पाहिलं तर आहे तर या बॉलला फील्ड करताना पाहायला मिळतील. अगदी आपण बघितलं तर मग धाव मिळाली. 1 ओव्हर होते कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि फलकावर धावा आपण पाहिल्या तर 11 धावा. 5 धावांची गरज, 12 चेंडू आणि 5 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग क्रिकेट आपण पाहू शकतो तितकं चांगलं खेळलं नाहीये. कारण की बघा पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर थोडंसं नियंत्रण दुसऱ्या ओव्हरमध्ये कायम ठेवलं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तर आपण पाहू शकतो पूर्णपणे बंधनच घातलं गेलं. कारण की इथे ना थोडासा डोक्याचा वापर करायला हवा होता. कारण की मोठ्या फटक्यांना व्यतिरिक्त आपण बघितलं सिंगल डबलला फोर्स जर फोकस केलं असतं कदाचित आपण पाहू शकतो इथे सिंगल डबल आणि त्यानंतर एखादा मोठा फटका पार्टनरशिप किंवा चांगला आपण पाहू शकतो रिदम दर्शवलं असतं तर चांगल्या धावा आल्या असत्या. गणेश बॉलिंग मार्क, राकेश बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळालेत. पहिल्या बॉलवर आपण बघितलं तर त्यांच्या थ्रू आपण पाहू शकतो धाव कन्वर्ट केली गेली आपण पाहिली तर मग एक निलेश बंद्रे आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे. संघाचे टोटल 12. 4 धावांची गरज असेल सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. पहिल्या दिवसामध्ये मॅच शेवटच्या बॉलवर गेला होता, दुसऱ्या दिवसामध्ये शेवटच्या बॉलवर, परंतु तिसऱ्या दिवसामध्ये तसं नाही होणार. एकतर्फा मुकाबला पाहायला मिळाला. मॅचला फिनिश केलंय, सामना जिंकलं गेलंय. पिरबाबा पापडे टीम मात्र आपण पाहिला तर सुपर 4 मध्ये या चषकामध्ये त्यांना पाहायला